दिवाळी फराळातला सगळ्यात किचकट पदार्थ म्हणजे करंजी आणि दरवेळी ती माझ्याकडून कमीच होते. हो, तर आज मी केलेल्या दिवाळी फराळातला लास्ट पदार्थ तो म्हणजे करंजी. आणि आज सकाळी सकाळी दळण करायला बसले होते, कारण आता सण आलेला आहे आणि कमी जास्त दळणपीठ लागतंच त्यासाठी. आणि नंतर इथं बघा हे किट्टू बिट्टू दोघंजणं मस्त बसलेले आहेत फराळ करत आणि टी व्ही बघत. त्यानंतर मग मी करंजीचं पीठ मळायला घेतलं आणि थोडंसं तुपाचं मोहन घालून नॉर्मली थोडंसं मीठ घातलं आणि ते सगळं एकजीव करून छान असा मस्त पिठाचा गोळा बनवून रेडी केला आणि तो झाकून ठेवला रेस्ट करण्यासाठी, कारण जितकं पीठ जास्त भिजेल तितका करंज्या छान येतात. त्यानंतर मग इथं श्रद्धाने चिवडा बनवून घेतला. तर मी तर काहीच मदत केली नाही यामध्ये, सगळं तिनेच केलं. मी फक्त नंतर व्हिडिओ काढला कारण मी त्यावेळेला एडिटिंग करत होते आणि मग माझी एडिटिंग वगैरे झाली, सगळे कामं आपटले. आणि मग त्यानंतर संध्याकाळी मी सगळं दार अंगण वगैरे झाडून घेतलं, पायऱ्या पण झाडल्या आणि त्यानंतर मग रांगोळी काढायला घेतली. आणि इतकी छान आजची रांगोळी आली होती ना, एकदम रिअलिस्टिक लुक आला होता या रांगोळीचा आणि मला तर खूप आवडली. आणि त्यानंतर मग मी जे रेडी रांगोळीचे पॅचेस बनवले होते ना, ते पाऊल ठेवल्यानंतर तर ह्या रांगोळीला 4 चांद लागलेले आहेत, म्हणजे इतकी सुंदर दिसत होती त्यानंतर ती रांगोळी. आणि त्यानंतर घाई मी करंज्या बनवायला घेतल्या, बाखूर बनवून घेतला. अगोदर पिठी साखर बनवले, नंतर तीळ भाजून त्याला ते पण मिक्सरमधून काढून घेतले आणि सध्या लागत आहेत तितकेच थोडेसे तीळ मिक्सरमधून काढले आणि त्यामध्ये थोडीशी पिठी साखर मिक्स केली, कारण मी सध्या फक्त 5-6च करंज्या बनवणार होते. ते पण मला धनतेरसच्या पूजेला नैवेद्य ठेवायचा होता. आजच्या दिवशी करंजीचा मान असतो म्हणून. आणि नंतर मग बाकीच्या उरलेल्या करून घेणार होते. तर इथे ना ह्या साच्यामुळे इतक्या सुंदर करंज्या आल्या ना माझ्या, खरंच खूप छान आल्या. आणि एकदम इझी आहे हा साचा आणि लाकडी आहे मेन म्हणजे. आणि मी यात्रेतून घेतला होता मागच्या वर्षी आणि त्याने काम पण खूप सोपं झालं. नाही एकदम एकसारख्या अशा करंज्या आलेल्या आहेत आणि दिसायला पण खूप सुंदर दिसत होत्या. आणि चवीला तर एक नंबर झालेल्या आहेत. आणि मी त्या खोबऱ्याच्या वगैरे त्या बाखोरच्या करंज्या नाही करत, कारण मला नाही आवडत. मला तिळाच्याच आवडतात, कारण लहानपणापासून आमच्या बीडला तिळाच्याच खाल्लेल्या आहेत, तर ना मला त्याच आवडतात. त्यानंतर सगळी धनतेरसची पूजा वगैरे मांडून घेतली आणि आजच्या दिवशी 13 दिव्यांचा मान असतो. 13 देवतेंच्या नावाने हे 13 दिवे लावले जातात, तर ते 13 दिवे पण लावले. आणि बाहेर पण मग सगळ्या पंता वगैरे लावून घेतल्या. संध्याकाळची वेळ झाली होती आणि आता दिवाळी सुरू झाली ना, सगळीकडे ह्या पंतांचा इतका छान झगमगाट असतो ना, ते बघायला पण छान वाटतं. त्यानंतर मग थोड्या वेळाने मी यमदीपदानसुद्धा करून घेतलं. धनत्रयोदशीच्या दिवशी हे केलं जातं आणि मग ते पण करून घेतलं. आणि नंतर सगळ्या करंज्या पण करून घेतल्या आणि सगळ्या माझ्या करंज्या एवढ्याच झालेल्या आहेत. आणि त्यानंतर त्या सगळ्या तळून घेतल्या आणि तळल्यानंतर त्या काहीशा अशा दिसत होत्या.